श्रावणात नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. असं का? कारण हा प्राण्यांचा आणि माशांचा मीटिंग टाइम असतो. म्हणजे या काळात अनेक प्राणी अंडे घालतात किंवा कोणाला तरी जन्म देतात. थोडक्यात जीवन देण्याच्या महिन्यात आपण ते जीवन मारणं बरोबर नाही ना. आणि त्याच काळात नॉनव्हेज खाणं म्हणजे निसर्गाचा तोल बिघडवणं. शिवाय आयुर्वेद सुद्धा असं सांगतं की या काळात आपल्या शरीराची पचन शक्ती म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम कमी असते आणि श्रावणात पावसाचा पीक पॉइंट असतो. म्हणून या काळात सी फूड आणि नॉनव्हेज वर फंगस आणि बॅक्टेरिया पटकन वाढतो. मग फूड पॉइझनिंग, अपचन आणि आजार याची शक्यता खूप वाढते. म्हणून या काळात हलकं आणि लवकर पचणारं अन्न खाणं जास्त महत्वाचं. याच्याशिवाय श्रावण म्हणजे शंकराचा महिना, भक्ती, शक्ती आणि संयमाचा काळ. म्हणून लोक तामसिक अन्न टाळून सात्विक अन्न खातात, जे शरीर आणि मन दोन्ही पण शांत ठेवतं. म्हणूनच श्रद्धा असो किंवा सायन्स, श्रावणात नॉनव्हेज पासून लांब राहणंच चांगलं. यावर तुमचं वेगळं मत असू शकतं. मग ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा. कमेंट करा प्लीज.